कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचं उल्लंघन करून अंकित केसरवाणी हा गावठी पिस्तूल वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलीस पथकाने इचलकरंजीतील केसरवाणी याला ताब्यात घेऊन गावठी पिस्तूल, 4 जिवंत काडतुसा असा 64,000चा मुद्देमाल जप्त केला। पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक संभाजी भोसकर, रावसाहेब कसेकर, सुनील बाईत, सदाम सनदी, सुकुमार बरगाले, अरविंद माने, पवन गुरव हे सहभागी झाले होते। इचलकरंजीतील आसरानगरमध्ये राहणारा अजय भोसले, पृथ्वीराज जाधव आणि राहुल होसमणी हे तिघेजण मंगळवारी दुपारी दुचाकीवरून शहापूरकडे निघाले होते। आसरानगर बस थांब्याजवळ आल्यावर रविकांत घोलकर आणि अमोल कामते या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली, तसंच दगडांनी पृथ्वीराजवर हल्ला चढवून गंभीर जखमी केलं। या प्रकरणी अजय भोसले याच्या फिर्यादीनुसार घोलकर आणि कामते या दोघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघाही हल्लेखोरांना न्यायालयानं 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आंबेडकरी आणि मातंग समाज पक्ष संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिला। शाहू, फुले आणि आंबेडकर यांचं नाव घेऊन राज्याचं राजकारण चालतंय, पण याच महाराष्ट्रात दलित, ख्रिश्चन आणि अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत। काही जण छोट्या समुदायावर दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। शासनानं या विषयात लक्ष घालून अल्पसंख्याकांच्या हिताचं संरक्षण करावं अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात शिवाजी आवळे, रुपाताई वायदंडे, अमोल महापुरे, मारुती गायकवाड, श्रीकांत कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। संभाव्य पूर परिस्थितीबाबत नियोजन करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेत आढावा बैठक झाली। सर्व विभागांनी आपत्ती निवारणासाठी सज्ज असावा अशी सूचना आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी केली। निवारा केंद्रांच्या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजवावेत, धोकादायक इमारती आणि होर्डिंग्ज उतरवून घ्याव्यात असंही त्यांनी सांगितलं। पुराच्या काळात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, स्थलांतरित नागरिकांची नोंदणी असावी, पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठताच पूरक्षेत्रातील हॉस्पिटलमधील रुग्ण स्थलांतरित झाले पाहिजेत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या। या व्यतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, कपिल जगताप, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जलाभियंता रमेश मस्कर, आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते। इचलकरंजी महापालिकेनं शहरातील कचरा उठावाचा ठेका दिलाय। त्या ठेकेदाराकडून घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार पगार मिळत नाही। त्यामुळे नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे AB पाटील यांच्या नेतृत्वाखाली 12 कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून महापालिकेसमोर उपोषण सुरू केलं होतं। या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी उपायुक्त अशोक कुंभार यांच्या दालनात बैठक झाली। ठेकेदार कंपनीनं करारानुसार घंटागाडीवरील चालक आणि मदतनीसाला वेतन देण्याचं मान्य केलं, तसंच कामाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 1 निश्चित करण्यात आली। त्यानंतर त्या कंत्राटी कामगारांनी उपोषण स्थगित केलं।